आपण पार्ट 1 मध्ये सिंपल टेन्स आणि कंटिन्यूअस टेन्स पाहिला होता आणि आता आपण पार्ट 2 मध्ये काय करणार आहोत की परफेक्ट टेन्स आणि परफेक्ट कंटिन्यूअस टेन्स हा आपण पाहणार आहोत. कारण काय होतं की जास्त जर व्हिडिओ मोठा असेल तर मुलं काय करतात की स्किप करायचं, पुढे पळवायचं. त्यासाठी काय केलं की आपण एक एक पार्ट मध्ये दोन्ही आपण घेऊया. आता दुसऱ्या पार्ट मध्ये आपण परफेक्ट टेन्स आणि परफेक्ट कंटिन्यूअस म्हणजे पूर्ण काळ व चालू पूर्ण काळ असे दोन काळ आपण बनवत कसे बनवायचे व कशा पद्धतीने आपण त्याचं स्ट्रक्चर बनवायचं व लक्षात कसं ठेवायचं ही आपली सोपी पद्धत आपण इथे वापरणार आहोत. आता परफेक्ट टेन्स म्हणजे पूर्ण काळ व पूर्ण काळामध्ये आपण काय करतो की वर्ब 3 चा वापर करतो. आता वर्ब 1, वर्ब 2, वर्ब 3 व वर्ब 4 हे पाहण्यासाठी आपण एक नवीन व्हिडिओ आपण बनवलेला आहे. ते तुम्ही आपल्या व्हिडिओ मध्ये बघू शकता किंवा त्याचा अर्थ लक्षात घेऊ शकता. आता परफेक्ट टेन्स म्हणजे काय असतं की ऍक्शन कंप्लीट झाली असते. म्हणजे एखादी गोष्ट तुमची पूर्ण झाली आहे म्हणजे तुमचं काम तिथं कंप्लीट झालेलं आहे म्हणून तिथं आपण त्याला काय म्हणतो परफेक्ट टेन्स असं म्हणतो. मग आता पहिला आपला टेन्स आहे प्रेझेंट टेन्स. मग प्रेझेंट परफेक्ट टेन्स मध्ये वर्ब 3 सर्वांत पुढचे हा बरोबर म्हणजे वर्ब 3 चा वापर तर वर्ब 3 सर्वांपुढे आपल्याला काय येणार आहे प्रत्येक प्रोनाउन वर्ब 3 येणार आहे. पास्ट मध्ये पण वर्ब 3 येणार आहे आणि फ्युचर मध्ये देखील वर्ब 3 येणार आहे. फक्त आपल्याला लक्षात काय ठेवायचं आहे की हेल्पिंग वर्ब आणि हेल्पिंग वर्बचा मराठीतला अर्थ. वर्ब 3 मध्ये काय असतं की ऍक्शन कंप्लीट झालेली असते. म्हणजे फॉर एक्झाम्पल आपण जर प्ले घेतलं प्ले प्लेड प्लेड म्हणजे काय की मी खेळलो म्हणजे काय की काम आपलं किंवा ऍक्शन आपले कंप्लीट झाले असते. मग वर्तमान काळामध्ये आहे असतं, भूतकाळामध्ये होतो असतं आणि भविष्य काळामध्ये असेल किंवा असतील असतं. म्हणजे जशा पद्धतीने इकडे होतं कंटिन्यूअस टेन्स मध्ये त्याच पद्धतीने फक्त वर्बचा अर्थ आणि तच्या ऐवजी आपण ल असा ते जोडायचं. आणि आता मग बघूया की आय असेल तर प्रेझेंट टेन्स मध्ये हॅव आणि हॅजचा वापर केला जातो. हॅव आणि हॅज. हॅव आणि हॅजचा पण अर्थ काय आहे आणि प्लस ल चा वापर इथे आपण करतो क्रियापदामध्ये. म्हणजे काय की मी खेळलो आहे, मी खाल्ले आहे, मी झोपलो आहे, मी गेलो आहे, मी आलो आहे अशा पद्धतीने आपण वापरू शकतो. मग आय हॅव, वी हॅव प्लस वर्ब 3 यू हॅव प्लस वर्ब 3 यू हॅव. ही शी इट आणि इट जर असतील तर हॅज चा वापर करायचा. ही हॅज, शी हॅज, इट हॅज, यू हॅज, दे हॅव प्लस वर्ब 3 म्हणजे काय की आपलं स्ट्रक्चर कशा पद्धतीने तयार झालं की सब्जेक्ट प्लस हॅव हॅज वर्ब 3 प्लस ऑब्जेक्ट. आणि मग आपल्याला आता स्ट्रक्चर पाठ करत असताना काय लक्षात ठेवायचं आहे की तिसरा काळ असेल तर तिसऱ्या काळामध्ये वर्ब पण तिसराच आहे, दुसऱ्या काळामध्ये वर्ब चौथा आहे व पहिल्या काळामध्ये वर्ब पहिला आणि दुसरा आहे. मग आता पुढे घ्या पास्टला परफेक्ट टेन्स मध्ये हॅड हे हेल्पिंग वर्ब वापरलं जातं. त्याचा अर्थ असतो होता, होती, होते व क्रियापदाला ल लावलं जातं वर्ब 3 मध्ये. म्हणजे काय झालं की आय हॅड, यू हॅड वर्ब 3, वी हॅड प्लस वर्ब 3, यू हॅड प्लस वर्ब 3, दे हॅड प्लस वर्ब 3, ही शी इट देखील हॅड प्लस वर्ब 3. म्हणजे स्ट्रक्चर आपलं काय झालं सब्जेक्ट प्लस हॅड प्लस वर्ब 3 प्लस ऑब्जेक्ट. आणि मग अशा पद्धतीने काय की आपलं स्ट्रक्चर इथं पूर्ण झालेलं आहे पास्ट परफेक्ट टेन्स. आता पास्ट फ्युचर परफेक्ट टेन्स मध्ये काय येतं की विल हॅव. विल हॅव चा अर्थ असतो की
असेल असेल केलं असेल असेल किंवा असतील त्यासाठी काय येतं की आय विल हॅव प्लस वर्ब 3 we will have plus verb 3 you will have plus verb 3 you will have plus verb 3 he will have plus verb 3 आणि they will have plus verb 3 म्हणजे काय की will have हे आपल्याला हेल्पिंग वर्ब इथं वापरावं लागणार आहे कुठं परफेक्ट फ्युचर टेन्स मध्ये आणि मग त्याचं स्ट्रक्चर काय होणार सब्जेक्ट प्लस will have प्लस वर्ब 3 प्लस ऑब्जेक्ट आणि मग अशा पद्धतीने काय झालं की आपलं फ्युचर परफेक्ट टेन्स देखील इथं संपलेला आहे पास्ट परफेक्ट टेन्स संपला आहे प्रेझेंट परफेक्ट टेन्स संपलेला आहे आता पुढे आहे आपल्याला परफेक्ट कंटिन्यूअस टेन्स आता परफेक्ट कंटिन्यूअस टेन्स म्हणजे काय असतो की एक रीतिकाळ असतो त्याला आपण मराठीमध्ये रीतिकाळ म्हणतो किंवा एखादी घटना पास्ट मध्ये चालू झालेली असते पास्ट मध्ये घटना चालू झालेली असते प्रेझेंट मध्ये पण ती चालूच असते आणि फ्युचर मध्ये देखील ती चालू होण्याची शक्यता किंवा चालूच असते किंवा असेल किंवा असेल म्हणजे फ्युचर मध्ये ती चालू आहे का नाही ते आपण बघूया आता रीतिकाळ मध्ये आपण काय करत असतो की एखादी घटना पास्ट मध्ये सुरू आहे प्रेझेंट मध्ये पण चालू आहे आणि फ्युचर मध्ये देखील चालू आहे म्हणजे गेल्या 2 दिवसापासून मी तुम्हाला शिकवत आहे म्हणजे अजून मी माझं शिकवायचं तुम्हाला काय काम सुरू आहे त्यावेळेस काय केलं जातं की कंटिन्यूअस आणि परफेक्ट टेन्स दोन्हीचं मिळून परफेक्ट कंटिन्यूअस म्हणजे चालू अपूर्ण काळ असं आपण त्याला म्हणतो किंवा रीतिकाळ देखील आपण म्हणतो मग आता त्यामध्ये काय केलं जातं की हेल्पिंग वर्ब प्रेझेंट असेल त्यावेळेस हॅव घेतला जातो प्लस बीन प्लस वर्ब 4 म्हणजे काय की एखादी घटना चालू असते आणि त्याच्यामध्ये काय होतं की ती घटना कशी चालू आहे त्यासाठी आपण सिन्स आणि फॉर या दोन शब्दांचा वापर सिन्स आणि फॉर म्हणजे या दोन शब्दांचा आपण वापर करतो त्यासाठी मी तुम्हाला एक स्वतंत्र याच्यानंतरचा व्हिडिओ टाकेन आणि मग त्यामध्ये तुम्हाला तो काळ लक्षात येईल मग आता इथं आपण फक्त सूत्र आणि त्याचा अर्थ लक्षात घेऊया म्हणजे एखादी गोष्ट हॅव हॅज बीन प्लस वर्ब 4 म्हणजे काय की एखादी गोष्ट चालू आहे म्हणजे ती भूतकाळापासून सुरू झालेली आहे मग ती कधीपासून सुरू झाली आहे केव्हापासून आहे यासाठी आपण सिन्स किंवा फॉर वापरून आठवड्यापासून आहे का 2 तासापासून आहे का 2 दिवसापासून आहे का अनेक वर्षापासून आहे त्याचा आपण पुढे ऑब्जेक्टिव्ह मध्ये पाहू शकतो मग आता इथे लिहा आय हॅव बीन प्लस वर्ब 4 we have been plus verb 4 you have been plus verb 4 they have been plus verb 4 you have been plus verb 4 आणि he she it आणि names असले तर has been प्लस वर्ब 4 अशा पद्धतीने काय होतं की हॅव बीन आणि हॅज बीन प्लस वर्ब 4 इथं लावला जातो आणि मग ज्यावेळेस पास्टचा विषय येतो त्यावेळेस पास्टमध्ये हॅड हे क्रियापद घेतलं जातं व बीन फक्त जोडलं जातं प्लस वर्ब 4 सर्वांसाठी समानच हॅड बीन प्लस वर्ब 4 हॅड been plus verb 4 had been plus verb 4 आणि मग स्ट्रक्चर आपल्याला तयार करायला गेलो तर आपण काय करतो सब्जेक्ट प्लस हॅव हॅज प्लस बीन हॅड प्लस वर्ब 4 प्लस ऑब्जेक्ट तयार करतो सब्जेक्ट प्लस हॅव किंवा हॅज been plus verb 4 plus object
म्हणजे काय म्हणतात की आपल्याला सूत्र लक्षात ठेवण्यासाठी फक्त हेल्पिंग वर्ब लक्षात ठेवायचा आहे आणि वर्ब फोर पण आहे आणि ऑब्जेक्टिव्ह पण आहे आणि सब्जेक्टिव्ह तर सुरुवातीला असतोच. त्याच्यानंतर इथलं सब्जेक्ट काय होणार सब्जेक्ट प्लस हॅड प्लस बीन प्लस वर्ब फोर प्लस ऑब्जेक्ट आणि मग राहिला आपला फ्युचर टेन्स. तर फ्युचर टेन्स मध्ये देखील विल हॅव बीन असं आपल्याला वापरलं जातं. विल हॅव आणि फक्त बीन या शब्दाचा वापर जास्त केला जातो आणि वर्ब तर आपल्याला माहितीच आहे वर्ब फोर प्लस ऑब्जेक्ट आणि त्याच्या अगोदर सब्जेक्ट. म्हणजे काय होतं की अशा पद्धतीने आपण स्ट्रक्चर तयार करू शकतो आणि मग इथं आपण will have been, we will have been, you will have been, you will have been, they will have been आणि she, it, names will have been वर्ब फोर प्लस ऑब्जेक्ट अशा पद्धतीने आपण काय करू शकतो की त्याच्या पुढे सिन्स आणि फॉर वापरून आपण पुढे आपण वाक्य पूर्ण करू शकतो. तर याच्यासाठी आपण पुढचा एक आपण व्हिडिओ देणार आहे. तो व्हिडिओ व्यवस्थित बघा म्हणजे परफेक्ट कंटिन्यूअस टेन्स तुम्हाला लक्षात येईल. आता फक्त आपण या व्हिडिओमध्ये हेल्पिंग वर्ब पुन्हा कोणतं वापरायचं कोणत्या काळामध्ये कोणता वर्ब येतो याविषयी आपण काय केलं होतं हा व्हिडिओ घेतलेला होतो. आणि हा व्हिडिओ सगळ्यांना चांगला वाटला असेल सर्वांनी बाहेर लिहून घ्या. तुम्ही ब्लॅकबोर्डवर आपला स्क्रीन पॉज करून पाहू शकता व लिहू शकता. अशा पद्धतीने आपला व्हिडिओ आज पूर्ण होत आहे. पार्ट 2 पण झालेला आहे आणि सर्वांना आवडला असेल तर लाईक करा शेअर करा व कमेंट्स करा व त्या पद्धतीने तुम्ही आणखी नवनवीन आपला व्हिडिओ पाहण्यासाठी व शिकण्यासाठी सबस्क्राइब लवकर करा. कारण सबस्क्राइब केल्यानंतर तुम्हाला व्हिडिओ माझा लवकर लक्षात येईल व तुम्हाला पुढचा अभ्यास कंटिन्यू करता येईल. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. धन्यवाद.